ऐरोलीमधून विजय चौगुले अपक्ष पहिल्या फेरीत आघाडीवर। लोहामधून प्रताप पाटील चिखलीकर 5000 मतांनी आघाडी। तर वसईमधून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर 645 मतांनी सध्या पिछाडीवर पाहायला मिळत आहे। मालाडमधून भाजपचे विनोद शेलार आघाडीवर 5791 मतांची आघाडी। तर लोहामधून प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत। कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक सध्या 500 मतांनी पुढे आहे। ऋतुराज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का। कोल्हापूर दक्षिण भाजपचे अमल महाडिक 500 मतांनी आघाडीवर। भाजप 93 जागांवर, शिवसेना 28, राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर। महायुती 141 आणि महाविकास आघाडी 132 जागांवर आघाडीवर। तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक सध्या 500 मतांनी पुढे आहेत। ऋतुराज पाटलांसाठी मोठा धक्का। डहाणूतून पहिल्या फेरीत आता भाजपचे विनोद मेढा आघाडीवर। तर कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक आघाडीवर 500 मतांनी आघाडी। भाजप 93, महायुती 141 आणि महाविकास आघाडी 132 जागांवर आघाडीवर। मतदारसंघातून अजय चौधरी आघाडीवर, बाळा नांदगावकर पिछाडीवर। तर महायुती आता 142 वर जाऊन पोहोचलेली आहे। अवघ्या 3 जागा हव्यात मॅजिक फिगर गाठण्यासाठी। महायुतीला 142 जागांवर महायुती आघाडीवर आहे। तर भाजप 94, शिवसेना 28 जागांवर आघाडीवर। महायुती 142 आणि महाविकास आघाडी 131 जागांवर आघाडीवर। सांगोला शहाजी पाटील पुन्हा एकदा पिछाडीवर। लातूर शहरमध्ये अमित देशमुख पिछाडीवर, चाकूरकर 1500 मतांनी आघाडीवर। तर कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक पुढे आहेत। बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहेत 1205 मतांनी। मुनगंटीवार सध्या आघाडीवर आहे। तर महायुती 142, मतदारसंघात काशीनाथ दाते आघाडीवर तर राणी लंके पिछाडीवर। तर बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर 1205 मतांची आघाडी। महायुती 142 आणि महाविकास आघाडी 131 जागांवर आघाडीवर। महायुतीला मॅजिक फिगर गाठण्यासाठी अवघ्या 2 जागांची गरज आहे। तर महायुती